हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग इन पार्ट 3. सो आम्ही शिप्रा नदीच्या घाटावरती गेलो. तिथे आम्ही ही संध्याकाळची आरती अटेंड केली आणि ही आरती एवढी सुंदर आणि एवढी पीसफुल मुमेंट आहे ना तो, की मनाला एकदम शांती वाटते आणि खूप छान एन्व्हायर्नमेंट होऊन जातं. मग तिथे आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज घेतले. त्यानंतर आम्ही गेलो जय महारसिद्धीच्या टेम्पलला. हे आपलं 26वे शक्तिपीठ आहे आणि इथे पण आरतीची तयारी चालू होती. मग इथे आम्ही आरती अटेंड केली आणि ही आरती अंगावरती काटे आणणारी आहे. खूपच सुंदर. मग आम्ही गेलो महाकालच्या दरबारी. तुम्ही बघू शकता रात्री महाकालचं मंदिर किती सुंदर दिसतंय. व्ही-आय-पी दर्शन्स बंद झाले होते त्यामुळे आम्ही डायरेक्टच रांगेत लागलो. थोडीफार गर्दी होती, पटपट दर्शन होत होतं आणि ऑलमोस्ट इव्हनिंगला आम्हाला 8 वाजले होते मंदिरात जायला. त्यामुळे पटकन दर्शन होत होतं आणि सगळे धावायला लागले होते. मग आम्ही पण धावायला लागलो. खूप एक्साइटमेंट होती, की दर्शन कसे होईल, कधी होईल आणि फायनली एवढे सुंदर महाकालचे दर्शन झाले ना, की मी एक्सप्लेन नाही करू शकत. लोकं 5 ते 6 सेकंद थांबतात, बट आम्ही अक्षरशः 7 ते 8 मिनिटं थांबायला आम्हाला चान्स भेटला. खूप छान दर्शन झाले. मग बाहेर येऊन आम्ही व्हिडिओज वगैरे घेतला. संपूर्ण कॉरिडॉर आम्ही एक्सप्लोर केला आणि कॉरिडॉरचा एक-एक पार्ट खूप सुंदर आहे. खूप काही आहे तिथे बघण्यासारखं आणि खूपच छान वाटलं आम्हाला दर्शन करून. मग आम्ही हर हर महादेव म्हणत हे दर्शन इथेच संपवलं. मग आम्ही जेवणासाठी गेलो, कारण सकाळपासून संपूर्ण स्पॉट एक्सप्लोर करत होतो, तर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. मग आम्ही नूडल्स, भाजी, रोटीचं मस्तपैकी जेवण केलं. खूप गप्पा मारल्या आणि रूमवरती गेलो आणि रात्री 12 वाजता माझ्या बहिणीचा बर्थडे सेलिब्रेट केला. तर तिच्याच बर्थडेसाठी आम्ही ही ट्रिप प्लॅन केली होती. आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही किती वाजता निघालो, आम्ही कुठे गेलो आणि आम्ही नेक्स्ट डेसाठी काय-काय एक्सप्लोर केलं, यासाठी स्टे ट्यून फॉर पार्ट 4.